शेतातल्या या भयावह रसायनांचा भयावह परिणाम सर्वात पहिल्यांदा मांडला गेला 1962 साली अमेरिकेतील महिला पत्रकार रासेल कार्सन या व्यक्तीने. तिने त्यावेळी जो अभ्यास केला त्यातून अशी माहिती पुढे आली की दुसरं महायुद्ध संपल्यानंतर दुसऱ्या महायुद्धासाठी जो दारुगोळा बनवण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात रसायनं तयार केली गेली होती, त्याचं काय करायचं हा प्रश्न पडल्यानंतर उद्योजकांनी त्यातून रासायनिक कीटकनाशकं बनवली आणि काही प्रमाणात त्याचा रासायनिक खतं करण्यासाठी झाला. आणि जेव्हा या कीटकनाशकांचा आणि रसायनांचा परिणाम अमेरिकेमध्ये दिसला त्यावेळी त्याचं सगळं वर्णन आणि या सगळा अभ्यास त्यांनी मांडलेला आहे सायलेंट स्प्रिंग म्हणजे मूक झालेला वसंत या पुस्तकामधून. तर त्यातली भयावहता पाहिल्यानंतर आणि संकरित बी बियाणे आणि त्याच्याबरोबर ही रासायनिक खते आणि रासायनिक कीटकनाशकं यायला सुरुवात झाली. ती आपली सुरुवातीची गरज नक्कीच होती, कारण आपण क्रांती झाली म्हणतो ती खरोखर यशस्वी झाली. परंतु पुढे त्याचा ज्यावेळी अतिरेक व्हायला लागला आणि त्याचं नुसतं अंधानुकरण, कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता, कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता त्याचा वापर होऊ लागला, त्यावेळी त्याचा अतिरेक आणि आज त्याची परिणिती आपण आता चर्चा केली त्याप्रमाणे कॅन्सर एक्सप्रेस किंवा गावोगावी जिल्हा पातळीवर होणारी कॅन्सर हॉस्पिटल ही त्याचं प्रतिबिंब आहे.